महाराष्ट्रीयन फूड 328. मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मेथीचे अनेक प्रकार आपण बघितले बनतात. कांदा घालून मेथी, त्याच्यानंतर कोणी शेंगदाणे घालून बनवतो. पण आज थोडा वेगळा प्रकार बनवणार आहोत आपण, ते म्हणजे फ्लावर घालून मेथी. त्यासाठी मी फ्लावर घेतली आहे. ती गरम पाणी करायचं आणि गॅस बंद करायचा आणि मग त्यात फ्लोअर टाकायची. फ्लोअर आपल्याला शिजून घ्यायची नाही आहे. मेथी घेतली आहे आणि इथे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतला आहे, बाकी काही घेतलेलं नाही. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. आधी हिरवी मिरची, लसूण, नाचा ठेचा टाकतो आहे. तेल तापून घेतलं आहे. ही भाजी डब्याला किंवा लहान मुलांच्या डब्यालाही चालू शकते, ऑफिसलाही चालू शकते. झटपट होणारी भाजी. चवीनुसार मीठ घालतो आहे आपण. आता आपण घालतोय फ्लावर. बनवायला अतिशय सोपी, झटपट होणारी, टिफिनला नेता येते. फ्लॉवर आपण आधी परतून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं जी आपण फ्लोअर परतून घेतली त्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि त्याला आता एक वाफ देऊन घेते 2 ते 3 मिनटं. कारण आपल्याला फ्लोअर पूर्ण नाही शिजवायची, एक अर्धवट कचरट पाहिजे, पूर्ण नाही तर ती पूर्ण शिजून गाळ होईल तशी नाही करायची आपल्याला. साधारण 2 ते 3 मिनटासाठी वाफ काढूया. 2 ते 3 मिनटं झाले. थोडंसं पाणी आहे. आपण आता याच्यात मेथी टाकूया आणि मेथी टाकल्यानंतर झाकण नाही ठेवायचे आपल्याला. ते असं शिजू द्यायचे. हे आपल्याला 5 मिनटं असे शिजू द्यायचे. सर्व बाजूने व्यवस्थित मेथी हलवायची. फ्लावर शिजताना थोडंसं पाणी टाकायचं, कारण मेथीलाही स्वतःचं पाणी असतं.
पाणी आटोपर्यंत शिजू देऊया आपण. तुम्ही बघू शकता इथे फ्लॉवर घालून आपली मेथीची भाजी तयार आहे. एकदा ही भाजी नक्की घरी बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.